नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 2, बाळेस, सोलापूर. आपण आज पाहणार आहोत इयत्ता 9वी गणित प्रकरण 7 भाग 2 निर्देशक भूमिती. आता निर्देशक भूमिती म्हणजे निर्देश म्हणजे दाखवणे. आता हे फळा माझ्या पाठीमागे आहे. हे जे पट्ट्या आहेत माझ्या समोर आहेत. उजव्या बाजूला काही आहे, डाव्या बाजूला काही आहे, वरच्या बाजूला काही आहे, खालच्या बाजूला काही आहे. असे एकूण 10 दिशा आहेत. पण भूमितीमध्ये 10 दिशा न घेता आपण काय करतो, हे 2 पट्ट्या उभ्या आणि आडव्या लावतो. या उभ्या आडव्या लावल्यानंतर म्हणजे याला आपण संख्या रेषा म्हणतो. आपण संख्या रेषा कशी असते, पूर्णांक, पूर्ण, नैसर्गिक अशा संख्या करतो आपण. तर ह्या 2 पट्ट्या इथं छेदले गेलेत. ही पट्टी आणि ही पट्टी. जिथं छेदलं त्याला 0 मानायचं. मानायची पद्धत आहे. मग त्यानंतर दोन्ही बाजूला आपण संख्या लिहित असतो. कसं लिहितो बघा. हे या दिशेकडून मानायचा, परत हे इकडे धन मानायचं. मी तर हिरवे चिमटे लावले. मी तर याला धन मानायचं आहे आणि इथून याला ऋण मानायचं आहे. हे मानायचं आहे चिन्ह. मग हे धन 1, धन 2, धन 3, धन 4 असं पुढे वाढत जाईल. आणि हे डाव्या बाजूला जे येईल ते ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 असं वाढत जाईल. आता प्रश्न असा आहे, ज्या महत्वाचा मुद्दा, 1 कुणाला म्हणायचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मी एवढ्या अंतराला 1 मानलेला आहे. आता ह्या जे इथं फळ्यावर दिसत तुम्हाला, हे सुद्धा 1 होऊ शकतंय. म्हणजे 1 असं निश्चित नाहीये. मग 1 आपण किती अंतराला 1 मानलंय हे आपण ठरवायचं आहे. आपण आलेख कागदावर काय करतो, आपण संख्या रेषा काढत असताना 1 किती अंतर घ्यायचं हे आपण ठरवतो. आपण हा आलेख काढत, त्या आलेख कागदावर तुम्ही रेषा कुठेही मारू शकता. ओळ्या 2 रेषा खाली मारा, मध्ये मारा, कुठे मारा. अशी घडी पाडली समजा. इथं ही एक रेषा झाली आणि असे एक परत घडी पाडली, ही एक रेषा झाली. तुम्ही कुठेही रेषा मारू शकता. आता हे झाले 4 भाग. बघा, लगेच कळेल तुम्हाला. म्हणजे कोणत्याही स्थानाचे 4 भाग करायचे 2 रेषामुळे. म्हणून एका बाजूला धन, ऋण असं कागद धरा, असं 4 घडी पाडा, लगेच तुमच्या लक्षात येईल. काही अवघड नाहीये. कोणतेही कागद या. मग हे वरच्या दिशेनं, आता तुम्हाला हे कॅमेऱ्यामध्ये सगळे हे चिमटे दिसणार नाहीत, पण कमीत कमी एखादा चिमटा तर तुम्हाला निश्चित दिसेल. आणि इथून हे खाली एखादा चिमटा दिसेल. लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी पिवळे आणि लाल असे चिमटे गृहीत धरलेत. हे वरच्या दिशेला धन धन असं वाढत जाणार. धन 1, धन 2, धन 3.
आणि खालच्या दिशेला ऋण 1, ऋण 2, ऋण 3 असं वाढत जाणार. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे कागदाचे जसे मी 4 भाग पाडले होते मी, म्हणून याचे सुद्धा 4 भाग झाले बघा. मग याला हे जे 1 हा एवढा भाग, म्हणून ह्याला आपण चरण असा शब्द वापरतो आपण. हे एक चरण आहे, मग याला 1 नंबरचं चरण म्हणतो आपण 1. आणि असं उलट्या दिशेने जातो आपण. असे 4 चरण होतात. 1, हे 2, हे 3, हे 4. आता हे चरण 4 झाल्यानंतर हे जे इथला बिंदू आहे याला 0 मानायचं आहे. या उभ्या पट्टीला 0, 1, 2, 3, 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 असं होईल. आणि इथून परत आडव्या पट्टीवर 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 होईल. आणि इकडं परत 0 असं होईल. सर्वात महत्त्वाचं हे 0 तुम्हाला इथं आलं तर पुढचं काम सोपं आहे. इथं 0 मानायचं, जिथं छेद तिथं. मग दोन्हीकडं 0 पासून वाढायच्या संख्या. इथं जरा गोंधळ होतो मुलाचा. 1, 2, 3 कसं काढायचं? 0 पासून 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3 असं जर लक्षात ठेवलं तर सोपं होईल. 0, 1, 2, 3, 0, 1, 2, 3 ही अशा दिशेने वाढत जायचं. वरे खाले, डावीकडं उजवीकडं. हे झाले आरंभ बिंदू. प्रश्न विचारतील, आरंभ बिंदूचे निर्देशक सांगा. निर्देशक म्हणजे तो इथं संख्या कोणती आहे? आरंभ बिंदू. मग त्यानंतर हे बिंदू वाढत जातील. आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 येतील आणि चरण 4 येतील आणि अक्ष 2 येतील. ह्या पट्ट्या म्हणजे अक्ष, ही मधली जागा म्हणजे चरण. ही पोकळ जागा, ही पोकळ, ही पोकळ. आता फळ्यावर जर तिथं जागा दिसेल, पण ह्या पट्ट्या लावल्यामुळे तुम्हाला इथं पोकळ दिसणार नाही. म्हणून पहिला चरण, दुसरं चरण, तिसरं, चौथं चरण. 2 पट्ट्या एकमेकाला छेदल्यामुळे असे 4 भाग होतात. मग आता प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक म्हणजे नेमकं काय बघा. आता मी ही पट्टी धरली अशी तर ही पट्टी अशी धरली मी. पट्टी धरून या इथं पट्टी धरली. याचे निर्देशक सांगा म्हणलं, तुम्हाला विचारले समजा निर्देशक, तर कसं करायचं? इथून या बिंदूतून इकडे यायचं आणि इथून खाली यायचं. या पट्टीवरचे निर्देशक तुम्हाला सांगायचे. बघा, हे हा निर्देशक मला सांगायचा. या पट्टीवरचा हा बिंदू सांगायचा मला. मग XYZ म्हणताना ABCD मधलं अगोदर X येत आहे आणि नंतर Y येत आहे. म्हणून पहिलं मी काय करतो, इथून 0, 1, 2, 3 उजव्या हाताचं, हे उजवा तिकडं आहे म्हणून -1 आणि -1 असं झालं पाहिजे. म्हणून इथला जो बिंदू आहे या बिंदूचे निर्देशक -1, -1 होईल. ही पट्टी समजा मी अशी वाढवली. आता ही पट्टी, ही पट्टी अशी वाढवली. आता हा बिंदू कसा होईल बघत आहे, -1 आणि Y चा निर्देशक -2 होईल. हा बिंदू कुठेही तुम्ही
ठेवलात तर या बिंदूपासून वाय अक्षावर आणि एक्स अक्षावर लंब टाकायचा. लंब टाकून ती किंमत आपण काढत असतो. लंब टाकणे म्हणजे खाली तुम्ही दोरी घेतलात आणि दोरी घेऊन खाली जर सोडलात तर त्याला लंब असा शब्द वापरतात. आता उदाहरणार्थ ओळंबा घेऊन आपण हे खाली सोडलं समजा असेल, त्या दोरीला धरून मी असं खाली ही दोरी खाली सोडली तर लंब या शब्दाचा अर्थ मला कळेल. या दोरीला मी असं चिमटा बांधला असा आणि असं सोडलं खाली, हे झालं लंब. लंब टाकणे म्हणजे काय बघा, असं इथून सोडला मी खाली हा बिंदू, म्हणजे हे लंब अंतर, तिरकं सुद्धा अंतर येईल. आता ह्या बिंदूचे निर्देशक सांगताना हे अंतर आणि हे अंतर असं दोन अंतर लंबांतर सांगतात, म्हणजे बिंदूचे निर्देशक झाले ते. आता कुठल्याही बिंदूचा निर्देशक सांगताना एक्स अक्ष आणि वाय अक्ष लंबांतर सांगून आपण किंमत सांगतो. आता बिंदू प्रतलात असतील इथं किंवा अक्षावर असतील, कुठेही असतील, काय विशेष बिघडणार नाही. आता समजा हा बिंदू मी असं इथं धरला तरी वरच्या दिशेत जावं लागेल आणि खालच्या दिशेत जावं लागेल निर्देशक सांगण्यासाठी. हा निर्देशक धन 1 आणि खाली हा बिंदू घेतलात तुम्ही धन आणि ऋण, आणि हा बिंदू वर असेल तर धन देण आहे, आणि हा इथं असेल तर वरच्या दिशेला, आणि हे वाय. हा बिंदू इथं असेल तर इथं असताना तुम्हाला काय करावं लागेल, ही पट्टी अशी इथं ठेवलं तर समजायचं, ही पट्टी इथला हा बिंदू निर्देशक सांगायचा आहे. तर इथून खाली आलात तुम्ही तर हे ऋण 1 आणि वर धन 1 येईल. हे झाले प्रतलातले बिंदू झाले. आपल्याला रेषेवरची सुद्धा बिंदू सांगता येतात, म्हणजे धन 1 धन 2 धन 3 संख्या झाली, पण दोन्ही किमती सांगाव्या लागतात. म्हणून इथं जर असेल 1 आणि हा 0, 2 हा 0, म्हणजे हा बिंदू कुठं आहे आपल्याला दुसरा निर्देशक कोणता आहे जेव्हा कळतं आपल्याला. बिंदू जर संख्या रेषेवर असेल तर दुसरा बिंदूचा निर्देशक 0 येईल. आता हा बिंदू घेतलात मी, हा रेषेवर आहे, एक्स रेषेवर आहे. एक्स रेषेवर असल्यामुळे वायचा निर्देशक 0 येईल. म्हणून हे सर्वच्या सर्व काय येते अंतर, हे इथं येईल 0 0, इथं येईल 1 0. 1 का एक्स अक्षावर 1 आहे आणि वायचा 0 असा नाही गेला. असा गेला असता तर फरक पडला असता, असा आलाय. म्हणून 1 0 2 0 3 0 4 0 होत जाईल. आणि या दिशेला काय होईल, एक्सचा निर्देशक अगोदर घ्यायचा, इथं आहे 1. आता या दिशेला असल्यामुळे ऋण 1 ऋण 1 0 ऋण 2 0 ऋण 3 0 ऋण 4
शून्य, दोन्ही बिंदू घ्या, असं वाढत जाते. आता वाय अक्षावर जर घेतलात तुम्ही, इथं 0 0 येईल आणि वरच्या दिशेने चाललात तर एक्सचा बिंदू एक्स असं नाही, असंच एक्स 0च्या येणार सर्वच्या सर्व बिंदूवर. इथं काय होईल 0 0, इथं काय 0 धन 1, 0 धन 2, 0 धन 3. याच्या खालच्या दिशेला काय 0 ऋण 1, 0 ऋण 2, 0 ऋण 3. म्हणजे अक्षावरचे बिंदू आणि प्रतलातले बिंदू हे दोन बिंदू तुमच्या नीट लक्षात आले पाहिजे. संख्यारेषा दोन संख्यारेषा काढल्यात, एकमेकाला छेदलेत, जिथं छेदलंय त्याला 0 0 नाव दिलं आणि मग उजव्या अंगाला याच्या उजव्या हाताला धन 1 धन 2 असे नाव दिलेत आणि याच्या डाव्या अंगाला ऋण 1 ऋण 2 दिले आणि डोक्याकडं धन 1 धन 2 धन 3 असे नाव दिलेत आणि पायाकडच्या दिशेला ऋण 1 ऋण 2 ऋण 3 असं नाव दिलेत. असं समजा तुम्ही असं हात करून उभा राहिलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल उजव्या हाताकडं आहे का डाव्या हाताकडं आहे असं न सांगता काय करायचं. समजा आपण वितीन अंतर घेऊ 1 2 3. मी असं म्हणलं की निर्देशक इथं आपण इथं 0 मानलं, 3 0 असं मानलं तर माझा बिंदू जाणार आहे तळ हाताच्या टोकाली. आणि समजा मी 1 इथं अंतर मानलं मी, तर याचा निर्देशक सांगताना 1 0 सांगावं लागेल. असं म्हणायची गरज नाही की उजव्या हातावर आहे बिंदू असं न सांगता धन 1 0 आणि मग इथून असा घेतला मी 1, ह्याला 1 मानला आपण, माने इथं 0 मानलं समजा मानेला, तर मानेपासून मोजला 1 2. या बिंदूचं निर्देशक सांग म्हणजे काय होईल. आता हा हातावर आहे म्हणून 2 0. म्हणजे हातावरचे बिंदू म्हणजे काय होतील संख्या रेषेवर येतील आणि शरीरावरचे बिंदू म्हणजे वाय अक्षावरचे बिंदू येतील. आणि मग ह्या उजव्या हाताच्या वरचा हा जो चरण आहे हा तो पहिला चरण होईल आणि ह्या डाव्या अंगाचा डोकन हे जे चरण आहे हे दुसरा चरण होईल आणि खाली तिसरा आणि हा चौथा चरण होईल. उजव्या हाताच्या वरच्या बाजूला पहिला चरण आणि उजव्या हाताच्या खालच्या बाजूला चौथा चरण, डाव्या हाताच्या वरच्या बाजूला दुसरा चरण आणि डाव्या हाताच्या खालच्या बाजूला तिसरा चरण. असा हात करून उभा राहिलात तर तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणजे चरण अक्ष आपल्या हाताला एक्स अक्ष धरा आणि पाय डोक्याला वाय अक्ष धरा. म्हणजे चरण अक्ष बिंदू. आता बिंदू स्थापन करायचा मला. बिंदू स्थापन करण्यासाठी काय करावं लागणार, तो बिंदूचे निर्देशक माहीत असतील तर आपल्याला बिंदू स्थापन करता येतो. आता ये उजव्या हाताला आपण एक्स धन मानलंय आणि डाव्या हाताला ऋण मानलंय. पण हे वही पुस्तकावर धरताना हे कसं धरलं लागेल हा मुद्दा नीट समजून घ्या, म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत. असं धरलंय. आता बिंदू दिला समजा 3 3 बिंदू दिले. मग 3 3 कसं करणार, एक्स अक्षावर 3 आणि वाय अक्षावर 3. मग इथून नेहमी काय करायचं, ह्या चौकात यायचं नेहमी, म्हणजे चुकणार नाही. बरोबर ह्या चौकात यायचं. या चौकापासून म्हणजे आपल्या बोलीभाषेत चौक म्हणतो आणि पुस्तकाच्या भाषेत आरंभ बिंदू म्हणतो. मग इथून 0 पासून सुरू करा. 3 0 धन 1 धन 2 धन 3 आणि मग इथून
वरेसारखा 3 म्हणजे धन 1 धन 2 धन 3 म्हणजे हा बिंदू बरोबर इथे येईल. मी समजा 2 आणि 2 असं म्हटलं, त्या बिंदूचा निर्देशक 2 आणि 2 आहे, तर बिंदू स्थापन करा. अगोदर चौकात या. इथं चौकाकडून कुणीकडे जायचंय ते ठरवायचं. धन 1 म्हणलंय तर इकडे जा. मग मला बिंदू स्थापन करायचा आहे 2 2. मग इथून सुरू करणार मी. अगोदर x वर जायचं, मग 1 2 इथं आलं, मग इथून वरी सरकायचं. किती सरकायचं 2. मग इथून 1 2 हा बिंदू इथे येईल. मग कोणताही बिंदू तुम्ही स्थापन करू शकता अगदी सहज, काही विशेष अवघड नाही. समजा तुम्हाला बिंदूचा निर्देशक दिला ऋण 2 आणि धन 2 दिलं, तर इथे ह्या चौकात या. पहिले ह्या चौकात येऊन 0 पण सुरू करा. ऋण 2 म्हणजे असं सरकावं लागेल इकडं, हे ऋण 2. आणि मग धन 2 म्हणलंय म्हणजे वरे सरकावं लागेल. ह्या चिमट्यापासून इथं हा बिंदू इथे येईल, बरोबर या प्रतलात इथे येईल. ऋण 1 आणि धन 1 म्हणलं तर हा बिंदू ऋण 1 इथून या. पहिला x अक्षावर ऋण 1 आणि धन 1 हा बिंदू इथं बरोबर इथे येईल. म्हणजे कोणताही बिंदू दिल्यानंतर तुम्हाला बिंदू स्थापन करता येईल. आता साधारण चिन्ह किती असतात बघा आपल्या ह्याच्यातले दैनंदिन जीवन. कोणत्या याला एक चिन्ह घेतलं तर तुम्ही एक संख्या घेतलात तर कसे चिन्ह येते बघा. इथं पहिल्या चरणात धन धन येईल, दुसऱ्या चरणात x अक्षावर काय येईल इथं, हे दुसरं म्हणजे ऋण आणि धन इथे येईल. आणि तिसऱ्या चरणात काय दोन्ही ऋण येते इथं. आणि चौथ्या चरणात हे खालच्या बाजूला आहे, हे धन आणि ऋण. हे 4 प्रकारचे चिन्ह घेऊन तुम्ही कोणतंही सहज काढू शकता. मग ते चरणात असेल किंवा संख्या रेषेवर असेल. खाली बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा कोणत्या अक्षरावर आहेत ते ओळखा म्हणलंय. काय अवघड नाही आहे. आता इथं पुस्तकातला बिंदू दिलाय 5 7, धन 5 आणि धन 7 म्हणजे दोन्ही धन आहेत. मग हा इथे. पुढचं दिलंय ऋण 6 आणि धन 4. ऋण म्हणजे इथे येणार आणि 4 म्हणजे इथे येणार. आणि पुढे धन 4 ऋण 7. धन 4 म्हणजे इकडून जावं लागेल तुम्हाला 1 2 3 आणि ऋण 7 म्हणलंय, मग इथून खाली जायचं. म्हणजे पहिले x अक्षावर जायचं, तिथून थांबायचं, वरी जायचं, खाली जायचं ठरवायचं. मग तुम्हाला सहज सांगता येईल लागेल. आता ऋण 8 ऋण 9 म्हणलंय, पहिले चौकात यायचं, x अक्षावर ऋण 8 वर जायचं आणि तिथून वरी जायचं, खाली जायचं ठरवायचं. आता इथे निर्देशक दिले ऋण 3 आणि 0 म्हणलंय. म्हणजे चौकात यायचं, ऋण 3 इकडे यायचं आणि वरे खाली जायचंच नाही, ते झाले 0. अशा रीतीने तुम्हाला कोणत्याही बिंदू चरणात आणि अक्षावर सहज तुम्हाला सांगता येतो. या बिंदू स्थापन करण्याच्या पायऱ्या. मग चरण, बिंदू, निर्देशक, निर्देशक चरण असे उलट सुलट दिलं तर सहज तुम्हाला सांगता येईल. त्यासाठी तुम्हाला म्हणलं मी हे कागद घ्या, अशी घडी घाला, 4 तुकडे पाडा, काम संपलं. मग ह्या इथं चिमट्याच आहे. इथं तुमच्या पुस्तकातले काही प्रश्न विचारले. प्रश्न असा विचारलाय खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात आहेत किंवा अक्षावर आहेत ते असा प्रश्न विचारले. म्हणजे नेमकं काय, आता प्रॅक्टिकल करायचं नाही. आता प्रॅक्टिकल न जाता
वैचारिक पातळीवर आपल्याला ठरवायचं आहे ऋण 3 2, म्हणजे इथं धन पहिल्यात येणार, दुसऱ्यात ऋण येणार, एक साक्षी ऋण आहे, ऋण आणि धन येणार. मग इथं बिंदूचे निर्देशक दिले ऋण 3 2, म्हणजे इथं जर तुम्ही असे चिन्ह काढून ठेवलं तर सहज तुम्हाला सांगता येते, काही विशेष अवघड नाही. हे दोन्ही धन आहेत. इथं एक साक्ष ऋण आहे, ऋण आणि हे धन, हे ऋण आणि हे सुद्धा ऋण, आणि इथं धन ऋण, असं याच्यावर तुम्हाला निर्देशक सहज सांगता येते. आता खालील बिंदू कोणत्या चरणात असतील असा प्रश्न विचारलाय. ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत म्हणले, मग इथं चिन्ह बघा तुम्ही, पहिल्या चरणात असेल. ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, मग इथं बघा दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणजे तिसऱ्या चरणात येतील. एक ज्याचा एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण आहे, मग एक्स निर्देशक इथं या आणि वाय निर्देशक काय म्हणलंय, ऋण आहे म्हणलंय. वर गेलं तर धन येईल, खाली गेलं तर ऋण येईल, म्हणजे धन ऋण चौथ्या चरणात असं करता येईल. त्यानंतर प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा म्हणले. आता कसा बिंदू स्थापन करायचा, ऋण 2 4 असा बिंदू स्थापन करायचा आहे. आता तुम्हाला म्हणले इथं चौकात या, हे दोन्ही 0 0 आहे. मग आता ऋण 2 विचारलंय, म्हणजे ऋण 2 पहिले ह्या एक साक्षावर या, ऋण 2 इथं या आणि वर किंवा खाली जायचं आहे का ठरवा. धन 4 म्हणलंय, धन म्हणजे वरच्या दिशेला जावं आणि 4 इथून वर जावं, हा बिंदू स्थापन होईल. आणि पुढचा एक बिंदू विचारले 5 6, हे कागदाची घडी काढाय असं 5 6 म्हणलंय. त्याला नाव द्या 1 2 3 ऋण 1 2 3 धन 1 2 3 ऋण 1 2 3 अशी नावं द्या. आणि मग इथं निर्देशक दिले ऋण 3 ऋण 4. मग हे पहिलं दुसरं इथे ऋण 3 आणि ऋण 4 ह्या ठिकाणी बिंदू आहे. म्हणजे असं तुम्हाला कोणताही बिंदू तुम्हाला सहज सांगता येतो किंवा स्थापन करता येतो. आता समजा अजून एक सोपा मुद्दा सांगतो मी, ही तेवढी काही त्रास द्यायची गरज नाही. अगदी आपल्या हातावर हे तयार करतो आपण, मी पटकून लक्षात येईल. हे डावा हात आणि उजवा हात किंवा उजवा हात आणि डावा हात कसंही धरा, काही विशेष बिघडणार नाही. आता असा हात धरू नका, असा हात धरा, काम संपलं. मग याच्यावरून तुम्हाला अगदी सहज सांगता येईल. असा हात धरला तर कागदाची गरज नाही. हे डावा हात म्हणजे एक्स अक्ष आणि उजवा हात म्हणजे वाय अक्ष, 4 तुकडे झाले बघा. हे सहज तुम्हाला सांगता येईल या पद्धतीनं. असा हात धरला तुम्ही असे, हे डावा हात एक्स अक्ष आणि उजवा हात वाय अक्ष, काम संपलं. मग याच्यावर कसं येईल आता, हे दोन्ही तळहात आहेत, हे धन येईल आणि हे तळहात आणि हा कोपरा धन ऋण येईल. हे तळहात आणि हे दंड, हे दुसरं आहे, म्हणजे हे ऋण आहे आणि हे धन आहे इथे येईल. आणि हे जे इथं मध्ये येणार हे तिसरं चरण आहे, हे चौथं. म्हणजे पहिलं दुसरं, हे बघा ह्या उजव्या हाताच्या उजवीकडं पहिलं, हे दुसरं, तिसरं, चौथं. सहज तुम्हाला हात धरून तर सांगता येईल. म्हणजे एखादा खेळ खेळल्यासारखा तुम्हाला निर्देशक भूमिती सांगता येतो. आणि हा निर्देशक भूमिती प्रकरण इतकं महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर बरेच मुद्दे अवलंबून आहेत. संख्या रेषावरून समीकरण तयार करणे वगैरे. म्हणून हे मूलभूत प्रकरण तुम्हाला नीट कळलं पाहिजे. या संख्या
रेषेचा वापर. तुम्ही पट्ट्या कुठल्या वापरू शकता, कसंही वापरू शकता. म्हणजे हे अक्ष, एक्स अक्ष, वाय अक्ष, आरंभबिंदू, धन 1 2 3, ऋण 1 2 3, वाय अक्ष ऋण 1 2 3, धन 1 2 3, अशा रीतीने तुम्हाला बिंदू स्थापन करता येतील. व्हिडिओ पाहिलात, तुमचे धन्यवाद. आवडला असेल सबस्क्राईब करा.